एक ब्रँड एक ब्रँड आहे काय मोजो पिझ्झा म्हणून. त्या पिझ्झाचं आज माझ्या भावानी ऑर्डर केलेली. हे इथे मॅनेजर यांनी हा स्टोअर मॅनेजर आहे. स्टोअर म्हणजे या एरियामध्ये हा ह्या म्हणजे ह्या रूमचा पूर्ण मॅनेजर हा आहे. ह्यांच्या इथं जे पिझ्झा येतात आज त्या लहान बाळाने पिझ्झा खाल्ला म्हणजे नॉर्मल बाईट त्याने अक्षरशः दिवसभरात एवढ्या उलट्या केल्या. म्हणून शोधत जे स्विगीवर आणि झोमॅटोवर ज्या ऍड्रेस टाकलेला आहे त्या ऍड्रेसवर एक गेलं 2 तास झाले शोधताय की बाबा इथं भेटल तिथं भेटल. ह्या पद्धतीत त्यांना शोधत आले. त्याच्यानंतर यांचा स्टोअर भेटला आम्हाला. स्टोअर भेटल्यानंतर प्रतीकला सांगितलं ह्यांच्या भाज्या ज्या तुम्ही बघू शकता यांचा लोगो आहे ईट क्लब. वेगळाच नव्हे. ईट क्लब म्हणजे काय खा. आणि हे खायला कसला देतात पदार्थ काढलेले हे टॅमॅटो आहे जे तुमच्या पिझ्झासाठी वापरले जातात. ओला आहे ना हे टॅमॅटो शिमला मिरची पण इंग्लिशमध्ये ब्रोकली. जरा तसे आणि हे पण वापरलेलं तेल काम गरम गरम असेल. त्याच्यानंतर जे तुम्हाला सॉसेस आणि जे काय भेटलं त्याला पाणी सुटलंय. हे पाणी सुटलेलं आहे. ऑइल बरं ह्या इथं तुम्ही पिझ्झा आणि हे सगळं खाताय ऑनलाईन ऑर्डर करून. हे मसाले हे झाले. ह्याच्यानंतर सगळ्यात भारी फंगस भाजी आणि सगळ्यात भारी तुम्हाला आवडणारं पदार्थ म्हणजे चिकन. त्या चिकन मध्ये वास घेऊन ना वास एखादं गटारात पडलेलं किंवा सडलेलं हे असतं ना तसा वास येतो. हे यांचे हे सगळे चिकनचे पेस्ट. हे अंडी तुमची पाणी सांडतंय अंड्यांमधून बॉईल अंडी. त्याच्यानंतर याला काय बोलतात ते आम्ही सूर्य म्हणते सॉसेस. असं सॉसेस काय माहिती नाही पण हे सॉसेस चिकन आहे ना चिकन हे काय माहिती नाही पण त्याला पण फंगस लागले. फंगस